आता ऊसाची सरीमध्ये लागवड करत असताना लक्षात घ्या की आपली सरी 5 फुटावर काढलेली आहे आणि प्रत्येक सरी तुम्हाला सांगितलंय 1 मीटर सरी. आता ह्या 1 मीटरची जी लांबी आहे त्याच्यामध्ये लागवड करत असताना हे जे एक रोप आहे, एक डोळा असलेलं रोप आहे, हे रोप एक रोप ह्या सरीमध्ये 1 फुटावर लागवड करायची. म्हणजे साधारण तुमच्या 1 मीटरच्या सरीमध्ये साधारणतः 3 ते 4 रोप फक्त तुम्हाला बसवायची आहेत. लक्षात आलं? तुमच्या 1 मीटरच्या लांबीमध्ये तुम्हाला फक्त 3 ते 4च रोप बसवायची आहेत. कारण काय होणार आहे, पुढे चलून प्रत्येक रोपांपासून जे फुटवे होणार आहेत, ह्या प्रत्येक रोपापासून साधारणतः आपल्याला 5 ते 6 फुटवे राखायचे आहेत. म्हणजेच आपल्याला 1 मीटरमध्ये 5.5 महिन्याचा ऊस आपला झाला. 5.5-6 महिन्याचा ऊस झाल्यानंतर आपल्याला 20 ते 22च ऊस 1 मीटर लांबीमध्ये घ्यायचे. हे गणित तुमच्या पक्क लक्षात ठेवा. डॉक्टर निलेश मस्के द ॲग्रोनॉमिस्ट या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलसाठी तुम्ही नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद. पुढचं नियोजन जे करायचं आहे आपल्याला, ते पुढचं नियोजन आहे अन्न आणि पाण्याचं नियोजन करायचं. अन्नद्रव्य आणि पाण्याचं नियोजन. आता हे खूप क्रुशियल आहे, हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्हाला 100 टन एकरी ऊस काढायचा आहे तर माझा तुम्हाला सल्ला राहील, आणि फाळके साहेबांचा तो सुद्धा टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी वापर केला होता, तो म्हणजे ड्रीप टेक्नॉलॉजीचा. ड्रीप टेक्नॉलॉजीचा प्रत्येक सरीला एक लॅटरल आपण त्या ठिकाणी टाकली पाहिजे, आणि प्रत्येक लॅटरल साधारणतः 1.25 फुटावर त्याचा इमिटर प्लेसमेंट असलेली लॅटरल आपल्याला निवडायची. आणि लॅटरलचा मिनिमम डिस्चार्ज हा 2 लिटर प्रति तास आणि मॅक्सिमम डिस्चार्ज हा 8 लिटर प्रति तास असलेल्या लॅटरल्सच तुम्ही निवडायला पाहिजेत. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ऊसाला पाणी देत असताना सुद्धा मोजून मापून पाणी द्यायचंय. पाणी देत असताना पाणी हे इतकंच दिलं गेलं पाहिजे की साधारणतः 5-6 तासामध्ये तुमच्या शेतामध्ये वापसा आला पाहिजे. आता वापसा हा अत्यंत महत्वाचा आहे. वापसा ही अशी परिस्थिती असते की याच परिस्थितीमध्ये झाडाला पाणी 100% उपलब्ध असतं. जर वापसा नसेल तर सॅच्युरेशन असतं, किंवा मग त्या ठिकाणी परमनंट विल्टिंग पॉइंट असतो, म्हणजे पाण्याची खालची पातळी असते. ही खालची पातळी असेल तरी ऊसाला पाणी घेता येत नाही, आणि ऊस जर तुमचा सॅच्युरेशन मध्ये असेल तरी ऊसाला पाणी घेता येत नाही. वापसा ही अत्यंत योग्य कंडिशन आहे. वापसा कंडिशन कशी ओळखायची? चिखल हातात घ्यायचा, तिथला जी ओली माती आहे ती हातात घ्यायची. ओली माती हातात घेतल्यानंतर गोळा तयार करून बघायचा. गोळा जर अलगद तयार झाला आणि तो जर फुटला नाही आणि त्याचा चिखल जर हाताला आपल्या चिटकला नाही तर समजायचं की वापसा आहे. आणि हीच वापसा परिस्थिती आपल्या शेतामध्ये 12 महिने 24 तास असली पाहिजे. जर अशी परिस्थिती तुम्ही तुमच्या शेतामध्ये ठेवत असाल तर तुमचा 100 टनाचा जे तुम्ही ध्येय ठेवलेलं आहे, हे ध्येय आपल्याला इझिली गाठता येईल. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचंय की आपल्याला खताचं नियोजन करायचंय. तर खताचं नियोजन करत असताना शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, सरी पाडायच्या आधी ज्यावेळेस आपली नांगरट होते उन्हाळ्यामध्ये, नांगरट झाल्यानंतर तुम्हाला मोगडणी वगैरे करायची, आणि मोगडणी जी दुसरी मोगडणी आहे, दुसऱ्या मोगडणीच्या वेळेला तुम्हाला साधारणतः 1 एकर मध्ये 20 टनापर्यंत शेणखताची उपलब्धता जर असेल तर तुम्हाला ते शेणखत घालून घ्यायचंय. तुम्ही जितक्या जास्त प्रमाणामध्ये शेणखत तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकाल, ज्यांच्याकडे शेणखत उपलब्ध आहे त्यांनी टाकावं, ज्यांच्याकडे शेणखत उपलब्ध नाही त्यांनी प्रेसमड सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतात. पण प्रेसमड वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रेसमड ही थंड करूनच वापरली पाहिजे. कारण प्रेसमड ही जर गरम वापरली तर त्याचा तुम्हाला यथोचित परिणाम तुमच्या शेतामध्ये मिळत नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी प्रेसमड वापरणार आहेत अशा शेतकऱ्यांनी एकरी साधारणतः 1 टनापर्यंत जिप्समचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. जिप्समचा जर वापर तुम्ही केला तर जिप्सम 2 प्रकारे कार्य करतं. एक तर तुमच्या जमिनीचा सामू कमी करतं. तुमच्या जमिनीला अल्कलाईन जमीन असेल तर त्याला ऍसिडिक करण्याचं काम हे तुमचं जिप्सम करतं. दुसरं, जिप्सम हा स्वतः परफोरेटेड असतो, त्याच्यामुळे तुम्ही जे न्यूट्रिएंट्स देणार आहेत, तुम्ही जे खतं देणार आहेत, ही खतं तुमच्या पिकासाठी दीर्घ काळासाठी ते पकडून ठेवणार आहे, आणि अशा पद्धतीने ते पकडलेलं खत आहे तुमच्या ऊसासाठी दीर्घकाळ उपलब्ध राहतं. त्याच्यामुळे जिप्समचा वापर तुम्ही त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये करायला पाहिजे. आता सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची जी गफलत होते ती असते खताच्या नियोजनामध्ये. आता खताच्या नियोजनामध्ये तुम्ही लक्षात घ्या, आपण सुरू ऊसाबद्दल बोलतोय. सुरू ऊसाचा जर फर्टिलायझरचा डोस बघितला तर 250, 115, 115 नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टर हा याचा ऊसाचा डोस आहे. आता हा डोस देत असताना बरेचसे शेतकरी काय करतात, ऊसाचा डोस साधारणतः ऊस 3 महिन्याचा झाल्यानंतर देतात. बरेचसे शेतकरी बेसल डोसचं नियोजन करतात. बेसल डोस म्हणजे काय? ऊस लागवड करण्याच्या वेळेला जे आपण खत घालतो त्याला आपण बेसल डोस म्हणतो.
बरेचसे शेतकरी हे पालन करतात, परंतु बरेचशा शेतकऱ्यांना भरोसा नसतो की बेसल डोस दिला की त्यांना वाटतं आमचा ऊस जळून जाईल. असं बिलकुल होत नाही. बेसल डोस देणं हा अत्यंत गरजेचं आहे. बेसल डोस देत असताना ऊसाला जो परफेक्ट खत लागू होणारा खत आहे बेसल डोस साठी, तो आहे 12-32-16 आणि 10-26-26. या दोन्हीपैकी कुठलाही खत तुम्ही निवडा, तुमच्या ऊसासाठी हा योग्य खत आहे. हेच खत जर तुम्ही निवडलात तर तुमचा जो डोस आहे, जो आपल्याला 150 115 डोस द्यायचा आहे, त्याच्यासाठी परफेक्ट आहे. आता खताचं स्प्लिट कसं द्यायचं हे बघूया. ऊसामध्ये आपल्याला 4 खताचे डोसेस द्यावे लागतात. शेतकरी मित्रांनो, हे अगदी तुम्ही लिहून घ्या. ऊसाला आपल्याला 4 डोसेस द्यावे लागतात. त्याच्यातला पहिला जो डोस द्यायचा आहे तो असतो आपला बेसल ऍप्लिकेशन. याच्यामध्ये नियोजन करत असताना लक्षात घ्या, 10% नत्र द्यायचा आहे, 50% स्फुरद आणि 50% पालाश द्यायचा आहे. लक्षात घ्या, 10% नत्र, 50% स्फुरद आणि 50% पालाश हा पहिला डोस आपल्याला द्यायचा लागवडीच्या वेळेला. दुसरा जो डोस द्यायचा आहे, 6चा आकडा लक्षात ठेवा, 6 आठवड्याने द्यायचा आहे. 6 आठवड्यानंतर दुसरा डोस द्यायचा आहे. आपण 10 दिलेला होता, आता आपल्याला 40 द्यायचा. 40% नत्र द्यायचं आहे फक्त. स्फुरद आणि पालाश आपल्याला देण्याची आवश्यकता नाही, फक्त 40% आपल्याला नत्र द्यायचा. पुन्हा दुसरा डोस झालाय, आता तिसरा डोस जो द्यायचा आहे, 6चा पाडा, 6 दुनी 12 आठवड्यानंतर आपल्याला ऊसाचा तिसरा डोस द्यायचा आहे. 12 आठवड्यानंतर जो ऊसाचा तिसरा डोस देतोय, हा ऊस आपला, त्यावेळेस आपण काय करतो की आपली ऊसाची बांधणी करत असतो. लक्षात घ्या, ऊस हा साधारणतः 3 ते 3.5 महिन्याचा झालेला असतो, त्यावेळेस आपल्याला हा तिसरा डोस द्यायचा. याच्यामध्ये फक्त जे 10% नत्र राहिलं होतं, ते 10% नत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचंय. आणि आपल्याला पहिल्यांदा सरीचा वरंबा आणि वरंब्याची सरी आपल्याला करून घ्यायचं. याला आपण ऊसाला सपोर्ट लावणं असं म्हणतो. तर हे ऑपरेशन करत करत हा 10% नायट्रोजनचा डोस द्यायचा आहे. आणि शेवटचा जो डोस राहिलेला आपला, 40% नत्र राहिले, 50% स्फुरद आणि 50% पालाश, हा जो राहिलेला डोस आहे, हा राहिलेला डोस तुम्ही द्यायचा आहे साधारणतः ऊस साधारणतः 6-12 आणि त्याच्यानंतर 18 ते 20 आठवड्यानंतर. लक्षात घ्या, 18 ते 20 आठवड्यानंतर राहिलेला जो आपला डोस आहे, हा आपला डोस 40-50-50 नत्र स्फुरद पालाश हा राहिलेला डोस द्यायचा आहे. आणि साधारणतः ऊस त्यावेळेस आपला 5 ते 5.5 महिन्याचा झालेला असतो. आणि पूर्णपणे जी सरीमध्ये आपण ऊसाची लागवड केली होती, त्याला पूर्ण कंप्लीट वरंब्यामध्ये कन्वर्ट करायचं. आणि जिथं वरंबा होता त्या ठिकाणी तुम्हाला त्याला सरीमध्ये रूपांतरित करायचं. याचा फायदा असा होणार आहे की ऊसाला भर लागतो. आणि ऊसाला भर लागल्यामुळे काय होतं, ऊसाची लॉजिंग, ऊसाचं जे पालतं पडणं आहे, हे पालतं पडणं या ठिकाणी आपण थांबवू शकतो, आपण ते टाळू शकतो. आणि हीच एक प्रॅक्टिस आहे ज्याच्यामध्ये ऊसाचं जे आपण लक्ष ठेवलेलं आहे 100 टनाचं, किंवा फाळके साहेबांनी जे 100 टनाचं लक्ष काढलेलं आहे, ह्याच पद्धतीनं नियोजन करून त्यांनी 100 टनाचं लक्ष हे गाठलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला करायचं आहे, जर अर्थिंग अप आपण बोललेलो आहे की ऊसामध्ये 2 अर्थिंग अप करावं लागतात आपल्याला. याच्यामध्ये ऊसाची बाळ बांधणी आणि मुठी बांधणी असते. बाळ बांधणी ही साधारणतः 3 ते 3.5 महिन्यामध्ये करायची असते. आणि मोठी बांधणी जी असते, जी तुम्हाला मी सांगितलं 5 ते 5.5 महिन्याच्या आसपास आपल्याला करायची. आणि पूर्ण सरीचं रूपांतर हे वरंब्यामध्ये करायचं आणि वरंब्याचं रूपांतर हे सरीमध्ये करायचं. आता ऊस आपला 5-5.5 महिन्याचा झालाय. आता पुढचं जे नियोजन आपल्याला करायचं आहे की ऊस वाढायला लागलेला आहे, ऊस वाढलेला आहे, फुटवे चांगलेले आलेले आहेत आणि हे सगळे फुटवे जे आहेत हे अत्यंत चांगले पोसत आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं, ऊस वाढत असताना खालची जी पानं असतात ही वाळायला लागतात. ही वाळलेली पानं तुम्हाला काढून टाकायची आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही कोयत्याचा सुद्धा वापर करू शकता. आता आपल्याला काय ऊसाची लागवड करायची नाहीये, त्याच्यामुळे हातानं पानं काढणं कठीण असतं, तर हे हातानं पानं काढत बसू नका. कोयतं वरून खाली फिरवलं की जे ऊस वाळलेले तिथून मग ते कोयत्यामध्ये घालायचं आणि खाली फक्त फिरवायचं. तर ऊस दोन्ही साईडनं फिरवलं की वाळलेली पानं निघून जातात आणि ऊस आपला डोळ्यानं स्वच्छ दिसायला लागतो. याच्यामुळे 2 फायदे होतात शेतकरी मित्रांनो. ऊसाची पाचट काढल्यामुळं, ऊसाचे जे हे पानं, अतिरिक्त पानं आहेत, हे काढल्यामुळं काय होतं, ऊसामध्ये हवा ही चांगली खेळती राहते. आणि ऊसामध्ये जर हवा चांगली खेळती राहिली तर ऊसाला जे आवश्यक न्यूट्रिएंट असतात, जे हवेच्या मार्फत भेटत असतात, ही न्यूट्रिएंट्स त्याला चांगली मिळतात आणि ऊसाचं चांगल्या पद्धतीनं पोषण मिळतं. आणि दुसरी गोष्ट अशी होते की ऊसाचं जे पाचट खाली पडतं, हे पाचट खाली पडून ते सुद्धा कुजायला लागतं आणि हे कुजत असताना आपल्या ऊसाला न्यूट्रिएंट्स हे मिळत राहतात. आता पुढचं जे ऑपरेशन त्यांनी सजेस्ट केलेलं आहे की पाचट जागेवर कुजवणं. आता तुम्हाला जसं सांगितलं आपण पाचट काढलेलं आहे, हे पाचट काय करायचंय की पाचट कुजवलं पाहिजे. आणि कुजवण्यासाठी मार्केटमध्ये किंवा मग
परभणी कृषी विद्यापीठानं असेल किंवा मग इतर कृषी विद्यापीठ जे आहेत महाराष्ट्रामध्ये, परभणी कृषी विद्यापीठ सोडून MPKV राहुरी आहे, PDKV अकोला आहे किंवा BSKKV दापोली आहे, ह्या सर्वच विद्यापीठानं हे जे पाचट वगैरे कुजण्यासाठीचं बायोलॉजिकल्स तयार केलेली आहेत, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि तुमचं पाचट चांगल्या पद्धतीनं कुजवून त्याचं खतामध्ये कन्व्हर्जन करू शकता. आता याच्यानंतर जो महत्वाचा आपला भाग डिस्कस करायचा राहिला होता तो म्हणजे सूर्यप्रकाशाचं जे नियोजन आहे ते.